पितृश्राद्ध म्हणजे काय? पितृश्राद्ध या शब्दाचा अर्थ पित्याचे श्राद्ध असा नसून पितरांचे श्राद्ध असा आहे. सपिंडीकरण व वर्षश्राद्ध झाल्यानंतर निधन झालेल्या व्यक्तीस पितृलोकाची प्राप्ती होते. पितृलोक म्हणजे स्वर्गाचे द्वार होय. पुण्यकर्मांचा संचय गाठीशी असून वासना क्षीण झालेल्या असतील तरच स्वर्लोकामध्ये त्यांना प्रवेश मिळतो. या उलट वासनांचे प्राबल्य अधिक असेल तर त्या वासना त्यांना प्रत्येक वेळी भूलोकी खेचत असतात. त्यावेळी करण्यात येणाऱ्या पितृश्राद्धामुळे त्यांची वेळोवेळी तृप्ती होऊन वासना क्षीण होत जातात व पुढील मार्ग सुकर होतो असे शास्त्र सांगते. पण त्यांची तृप्ती झाली नाही तर त्या ठिकाणी अल्पकाळ का होईना अतृप्त आत्म्यांचा वास असतो. अशा वेळी त्यांचे वास्तव्य शांती निर्माण करते. पण श्राद्धाद्वारे पितृदेवतांची तृप्ती होताच त्या कुटुंबास त्यांचे कृपाछत्र लाभते. पितृश्राद्धाचे 2 पोट प्रकार आहेत. 1. एकोद्दिष्ट श्राद्ध. 2. पार्वण श्राद्ध. 1. एकोद्दिष्ट श्राद्ध. यामध्ये सुवासिनी, संन्यासी, अपघाताने गेलेल्या व्यक्ती तसेच आपल्या गोत्रातील निपुत्रिक व्यक्तींना उद्देशून केलेल्या श्राद्धांचा समावेश होतो. 2. पार्वण श्राद्ध. पार्वण श्राद्धात ज्याला उद्देशून श्राद्ध करायचे आहे त्याचा व त्यामागील 2 पिढ्यांचा समावेश होतो. ज्याला उद्देशून श्राद्ध करावयाचे त्याची वसुगणत, त्याच्या पित्याची रुद्रगणत तर त्याच्या आजोबांची आदित्यगणात गणना होते. म्हणून श्राद्धाच्या वेळी वसु, रुद्र, आदित्य यांचे प्रतिनिधी म्हणून पिता, पितामह, प्रपितामह किंवा माता, पितामही, प्रपितामही यांचा उच्चार करतात. परंतु खापर पणजोबांची गणना पितृत्रहित होत नाही, कारण त्यांना मुक्त रूप मानलेले आहे. श्राद्धविधीचे पालन करताना प्रत्येक पिढीस एका पार्वणास मुक्ती मिळत जाते. पार्वण श्राद्धामध्ये निधनतिथीस केले जाणारे पहिल्या वर्षीचे वर्षश्राद्ध व त्यानंतर येणारे प्रतिवार्षिक श्राद्ध तसेच महालयातील त्रयींना उद्देशून केलेली श्राद्धे ह्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. काही वेळा पितृश्राद्धे स्थलकालानुसार देखील केली जातात. त्यामध्ये तीर्थस्थानी तीर्थश्राद्ध, मातामहश्राद्ध, अक्षय तृतीया श्राद्ध, यात्रेनिमित्त घृतश्राद्ध व दधिश्राद्ध आणि पर्वकालीन पर्वश्राद्ध ह्यांचा समावेश होतो.